हरे कृष्ण. तर आपल्या ह्या रविवारी या सत्रामध्ये आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. आज आपल्या ह्या शृंखलेतील 17वा दिवस. आपण 9व्या अध्यायातील 14वा श्लोक पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला कळेल सततम कीर्तयंतम महा म्हणजेच काय, तर अखंड कृष्ण सेवा, दृढ संकल्प, अन्यष्टाम भक्ती. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. माझ्या मागे आपण श्लोक वाचू शकता. सततम कीर्तयंत माम यतन्तः च दृढव्रता नमस्यन्तः च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तः मां यतन्तः च दृढव्रताः नमस्यन्तः च मां भक्त्या नित्ययुक्ताः उपासते. सततम कीर्तयन्तः माम यतन्तः च दृढव्रता नमस्यन्तः च माम भक्त्या नित्ययुक्तः उपासते. सततं कीर्तयन्तः मां यतन्तः च दृढव्रताः नमस्यन्तः च मां भक्त्या नित्ययुक्ताः उपासते. सततं कीर्तयन्तः मां यतन्तः च दृढव्रता नमस्यन्तः च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तः मां यतन्तः च दृढव्रताः नमस्यन्तः च मां भक्त्या नित्ययुक्ताः उपासते. हरे कृष्ण. प्रणाम. जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रा मैया, सुदर्शन भगवान, राधा कुंजबेरी, राधा माधव, राधा गोपीनाथ जी, राधा गोविंद, कृष्ण बलराम, निताई गौर भगवान, सगळे आचार्य, सगळे गुरु आणि सगळे उपस्थित भक्त यांच्या चरणावर प्रणाम करून आपण आज आपला जो साप्ताहिक मराठी भगवद्गीतेचा अध्याय 9 परमगुह्य ज्ञान आणि श्लोक क्रमांक 14 समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आता अनुवाद वाचूया. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. तात्पर्य प्रभूजी वाचा तुम्ही. हरे कृष्ण. कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्षामोर्तक केल्याने तो महात्मा बनू शकत नाही. त्याच्या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममाण झालेला असतो. त्याला इतर कोणताही उद्योग नसतो. तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो विशेषवादी नसतो. गौरव आणि कीर्तनाबद्दल बोलायचे झाले तर मनुष्य पवित्र भगवंतमाची, भगवंतांच्या शाश्वत रूपाची, त्यांच्या असाधारण लीलांची आणि दिव्य गुणांची स्तुती करीत भगवंतांचे कीर्तन करायचे. त्याने या सर्व गोष्टींची स्तुती केली पाहिजे. म्हणून महात्मा हा भगवंतावर अत्यंत आसक्त असतो. जो ब्रह्मज्योतीवर भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मे म्हटलेले नाही. पुढील श्लोकांमध्ये त्याचे निराळ्या पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे. श्रीमद भगवतात वर्णिल्याप्रमाणे विष्णूचे श्रवण कीर्तन या विविध भक्ती क्रियांमध्ये महात्मा सदैव युक्त असतो. तो देवांचे किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही. श्रवण कीर्तन विष्णू आणि स्मरणम म्हणजेच भक्ती. अशा महात्म्याने अंतिम लक्ष्य 5 दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो. हे अंतिम लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक, शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्री कृष्णांच्या सेवेमध्ये युक्त करतो. यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात. भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करण्याच्याच असतात. उदाहरणार्थ एकादशी, भगवंतांचे जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय. अशा क्रियांना व्रत म्हटले जाते. दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सान्निध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तीसाठी महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिली आहेत. महात्मे जन या सर्व विधिविधानांचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फळाची प्राप्ती खचितच होते. या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे
भक्ती योगाचे आचरण जसे सुलभ आहे तसे सुखकारकही आहे. मनुष्याने कठोर तपस्या करायची आवश्यकता नाही. निष्ठात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ, संन्यासी किंवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या भक्ती योगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आज आपण 9वा अध्यायाचा जो 4था श्लोक बघतोय. प्रभूजींनी सांगितल्याप्रमाणे एकदम महत्वपूर्ण श्लोक आहे. याला आपण असं म्हणू शकतो की आपल्या भक्तीचं हृदयच आहे. आणि या मागच्या श्लोकात आपण बघितलं की महात्मा कोण आहे आणि महात्मा कोण बनू शकतो. तर या श्लोकामध्ये आपल्याला महात्मा बनण्याचे 4 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सततम कीर्तयंत माम, अखंड सेवा, दृढ संकल्प आणि निष्काम भक्ती. महात्मे काय? जो नेहमी कीर्तन करतो, दृढ संकल्पाने सेवा करतो, कुठलीही परिस्थिती कशी आली तरी तो आपले प्रयत्न सोडित नाही, भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करतो आणि नेहमी भगवंताशी जोडलेला राहून त्यांची उपासना करतो. मग आपल्या मनात येईल की या 9व्या अध्यायात जी महात्म्याची लक्षणे सांगितली आहे, म्हणजे मोठ्या पदावर असणारी व्यक्ती, विद्वान व्यक्ती किंवा समाजामध्ये प्रसिद्ध असलेली व्यक्ती नव्हे, तर प्रत्येक जीवाला महात्मा होण्याची आपल्याकडे काही उपाध्या असो नसो ते महत्वाचं नाही. तर महात्मा बनण्यासाठी आपल्याला या श्लोकामध्ये 4 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. प्रभुपाद त्याच्यासाठी एक सुंदर उदाहरण देतात की फूल सुरुवातीला कसं असतं, ते फळीच्या रूपात असतं, मग ते हळूहळू विकसित होतं आणि शेवटी सुंदर फूल बनतं. आणि ते सुंदरसं फूल आपल्याला काय वाटतं, आपण भगवंताला अर्पण केले पाहिजे. ही झाली सेवा. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये आध्यात्मिक विकासाची क्षमता आहे. भौतिक प्रकृतीचे आवरण दूर गेले आणि चेतना शुद्ध होत गेली की आपली आध्यात्मिक जी ओळख आहे आपली स्वतःची, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, हळूहळू प्रगट होते आणि मग आपण कृष्ण भावना स्वीकार विकासाच्या दिशेने वाटचाल करतो. आजचा प्रश्न आपला काय महत्वाचा, की मी महात्मा आहे का, यापेक्षा मी महात्मा बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे की नाही. आता त्याची 4 लक्षणे मी अगोदर सांगितली तुम्हाला. सतत कृष्णाची महिमा गाणे, दृढ संकल्पाने प्रयत्न करणे, भक्ती भावने नमस्कार करणे, सदैव शिव कृष्णाशी जोडलेले राहून सेवा करणे. आता सततम कीर्तयंत माम म्हणजे असं नाहीये की 24 घंटे आपण, म्हणजे 24 तास आपण माळा घेऊन बसावं किंवा मृदंग करताल याच्याने नामस्मरण करावं असं नाहीये. त्याचा अर्थ काय आहे की भगवंताचं गौरव करणे आणि भगवंताची महिमा लोकांना सांगणे, आपणही समजून घेणे.
हे सुद्धा कृष्ण कथा बोलणे, भगवद्गीता भागवतमचं वाचन करणं, पठन पाठन करणं, नामस्मरण, जप, हे सगळं काय कीर्तनामध्ये येतं की जे आपल्याला करायचंय. प्रल्हाद महाराजांनी पण आपल्याला काय सांगितलंय? श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पाद सेवनम. त्यांनी पण आपले मन, वाणी आणि शरीर कृष्ण सेवेत गुंतवण्याची ही प्रक्रिया आहे, असंच आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. सततम म्हणजे नेमकं 24 तास माळा तर घ्यायचे किंवा नाही, तर जे काय कार्य करतोय आपण, ते कार्य आपण कुणासाठी करतोय? आपल्या इंद्रियांच्या सुखासाठी की भगवंतासाठी? हा त्यातला फरक आहे. आपण स्वतःसाठी करतोय ते इंद्रिय भोग झालं, त्यामुळे आपण बांधलं जाऊ शकतो. पण तेच कार्य जर आपण कृष्णाच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी केलं, भक्तीचा प्रचार करण्यासाठी केलं, तर ते कीर्तनाचं व्यापक भावना होते आणि त्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध होऊन आपण भक्तीच्या मार्गावर पुढे वाटचाल करू शकतो. प्रत्येक कृती कृष्ण भावनेत केलेली ही कृष्ण सेवाच म्हणून जाते. कृष्णासाठी सेवा, कृष्णाविषयी श्रवण हेच आपल्याकडे चिंतनात, आपल्या मनाच्या चिंतनात असायला हवं. यतंतः च दृढव्रता म्हणजे काय? दृढ संकल्प, दृढ संकल्प. कसं बाळ की नाही, त्याने दृढ राहून संकल्प केला पेक्षा किंवा पितामहापेक्षा मोठं राज्य हवं म्हणून. त्यांचे गुरु नारद मुनी यांना त्यांना सांगितलं की तुम्ही लहान आहात, तुम्हाला काही कळणार नाही आणि हे जंगल आहे, जंगलात पशु पक्षी तुम्हाला त्रास देतील. पण त्यांनी काय म्हटलं, नाही नाही, भक्ती कशी करायची ते तुम्ही मला सांगत असाल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमच्या रस्त्याने जा. एवढा त्यांचा दृढ विश्वास होता. आपला आहे का हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे. प्रेम करणं म्हणजे काय? प्रयत्न करण्याची शक्ती आहे. कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं. मग ते आपले नातेवाईक असो, मित्रमंडळी असो, कोणीही असो. जर आपण खरोखर त्यांना प्रेम करतोय, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो. पण महत्वपूर्ण जे कृष्ण आहेत, सर्व कारणांची कारण आहेत, त्यांच्यासाठी त्यांना आवडेल असं मी काय करत आहे का? हे महत्वाचं आहे. आणि ते आपण जर करू शकत नसलो, तर आपल्या म्हणजे काय पाहिजे? तडप पाहिजे. जशी रामदास नावाचे जे भक्त होते, त्यांची कथा बहुतेक तुम्ही ऐकली असेल. त्यांच्यामध्ये भक्ती काय त्यांना माहित नव्हतं, पण एवढी तडपण होती की ते त्यांचं काम करता करता थोडा वेळ थांबून जायचे आणि हे कृष्ण, हे गोविंद, हे हरी, मैं जैसो हूँ तैसो तेरो, नेहमी हेच म्हणायचे. आणि शेवटी भगवंतांनी सुद्धा त्यांची परीक्षा घेतली. खूप मोठी स्टोरी ती, पण मी तुम्हाला एक हिंट थोडीशी देते. शेवटी भगवंत स्वतः त्यांची परीक्षा घेऊन भगवंतांना कळालं की नाही, हा खरोखर माझा भक्त आहे. जसं कुंभार आपलं मडकं बनवतं मातीचं आणि मग ते त्याला ठोकून ते व्यवस्थित बनलं की नाही की कच्चं आहे ते पाहतो, तसंच त्यांनी पण आपल्या भक्ताची परीक्षा घेतली आणि त्याला आपल्या धामात पार्षद दिलं. तसं आपण सुद्धा आपल्या निश्चयाला जर दृढ राहिलो, नाही कशी परिस्थिती येऊ द्या, कोणी काही बोलू द्या, मला काय करायचंय, माझी जी साधना मला माझ्या गुरूंनी सांगितलेली आहे, त्या साधनेशी मला एकनिष्ठ व्हायचंय. प्रभुपादांचं पण आपण उदाहरण घेऊ शकतो. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, त्यांचं वय काय होतं? 70 वर्ष. त्यांना 2 हार्ट अटॅक आले, जलदूत मध्ये गेले ते. आणि त्यांच्याकडे ना पैसे, ना कोणी ओळखीचं, काही नव्हतं. पण केवळ ते आपल्या गुरुची आज्ञेचं पालन करण्यासाठी गेले आणि केवळ आणि केवळ त्याने कृष्ण नामस्मरणाने, एकदा तर त्यांना असं झालं होतं की ते बंदरावर केल्याने त्यांना वाटलं की आता मी इथून जहाज पकडावं आणि भारतात निघून जाऊ. परंतु त्यांनी स्वतःला त्यामध्ये ऑब्झर्व केलं, म्हणजे दृढ निश्चय केलं, नाही नाही, मला माझ्या गुरुची सेवा करायची, काही हो, या शरीराचं काही हो. आणि त्यांनी त्यावेळेला भारतात पदार्पण नाही केलं, म्हणून आज पूर्ण जगभरात हे कृष्ण भावना भावित जे आपण वातावरण बघतो आणि प्रत्येक व्यक्तीला
असं नाही की म्हणजे काही पदव्या पाहिजे किंवा ब्राह्मणच पाहिजे तो असं नाहीये. तर कोणतीही व्यक्ती, कोणत्याही वयाची व्यक्ती कृष्ण भावना भावित होऊ शकते आणि भगवंताचा आश्रय घेऊ शकते. ते प्रभुपादजी रात्री काय खूप कमी वेळ झोपायचे आणि आपल्यासाठी दिवसभर जो कृष्णाचा संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करीत. तसंच आपल्याला पण काय करायचंय, आपण ऐकतोय ते आपल्यापर्यंतच नाही ठेवायचंय, तर आपल्याला ते ज्ञान जे प्राप्त झाले ते कमीत कमी आपण आपल्या घरातील लोकांना सांगायचंय समजून. आपल्याला भीती वाटते, अरे मुलं तर माझं ऐकत नाही, काय करू? तो विचारच करायचा नाही. ऐको ना ऐको, मुलं असो, आई वडील असो, बहीण भाऊ असो, कुणी नातेवाईक असो, कलिग असो, कोणी असो, ऐकलं नाही ऐकलं, आपलं काम काय आहे? सांगायचं. त्यांचं काम आहे ऐकणं ना ऐकणं. आपण सांगू शकतो, पण आपण फोर्स नाही करू शकत की तुम्ही ऐकाच. फक्त आपण विनवणी करू शकतो की प्लीज बघा, तुम्हाला आवडलं तर करा, नाही आवडलं तर सोडून द्या. तेव्हा ती आपली एक दृढ व्रत होऊन जाईल आणि आपण मग खऱ्या सेवेला सुरुवात करू शकतो. मी आत्मा आहे, माझ्या अंतिम देह कृष्ण भावना आहे, अडथळे तात्पुरते आहेत, माझा प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे असं विचार करून. कीर्तन आपल्याला काय करतात, दृढ बनवतं. आपण बघितलं की कीर्तनामुळे आपल्याला उच्च स्वाद प्राप्त होतो, कृष्ण भावनेची अनुभूती येते आणि दृढ संकल्प होतो आपला. आणि जेव्हा कृष्ण नावाचा, कृष्ण कथेचा आणि भक्तीचा स्वाद वाढतो, मग दृढता अधिक नैसर्गिक बनते. उच्च स्वाद मिळाला म्हणजे काय, जे निम्न स्वाद असतात ते आपोआपच कमी होत जातात. नमस्यंतच मा भक्त्या, भक्ती भावने नमस्कार. भगवद्गीतेतच पुढे सांगितलेलं आहे भगवंतानी, मनमना भव मद भक्त मत याजी माम नमस्कुरु. अजून त्यांनी सांगितलंय, सर्व धर्मान परित्यज माम एक शरणम व्रज. किती पूर्ण भगवद्गीतेतून त्यांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्त भगवंतांना नमस्कार करतो. शरीराने नमस्कार करणे म्हणजे हा काय झाला, बाह्य भाग झाला. परंतु खरा नमस्कार कोणता आहे, अंतःकरणाची वृत्ती भगवंताशी जोडणं. कृष्ण महान आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, हे जाणीव आपल्यातही निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या दुसऱ्याला पण प्रगट करून देता आली पाहिजे. त्याच वेळेला ती निष्काम भक्तीची दिशा म्हणत आहे. भक्तीचा खरा हेतू कोणता असतो, अन्य अभिलाषित शून्यम ज्ञान कर्मादि अनावृत्तम अनुकुल्लेन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तम. सुंदर रीतीने रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत मध्ये, भक्तिरसामृतच ना हो किंवा माताजी, भक्ती रसामृत सिंधू, उपदेशामृत, नाही भक्ती रसामृत हा सिंधू मध्ये. त्याच्या भक्तिरसामृत सिंधू मध्ये सुंदर रीतीने वर्णन केले. आपलं थोडं काय आहे, आपण कितीतरी ग्रंथांचं वाचन करतोय, इकडचं तिकडे तिकडचं इकडे होण्याची शक्यता आहे, त्याविषयी क्षमा असावी. मी कृष्णाची सेवा करतोय, मला कृष्ण प्रिय आहेत, मला कृष्णाकडून काही हवे आहे असं आपल्याला वाटतं का म्हणे, तर भक्ती शुद्ध केली पाहिजे आणि मला भक्ती करण्याची भगवंतांनी मला कृपा केली पाहिजे, हा आपला उद्देश असला पाहिजे. नित्ययुक्तता म्हणजे काय, भगवंताशी जोडलेलं राहायचंय. कोणती नित्ययुक्त हा उपासते हर हर क्षणासाठी, हर वेळी, प्रत्येक क्षणी आपण भगवंताशीच संबंधित आपल्याला ठेवलं पाहिजे. असं नाहीये की मला जेव्हा समस्या आली मी भगवंताकडे गेली, भगवंताने माझी समस्या दूर केली, आता सोडून द्या, असं नाही. तर समस्या सुटली नाही सुटली, इच्छा पूर्ण झाली नाही झाली, मला जे हवे ते मिळालं नाही मिळालं, ही आपली भक्तीची वृत्ती नको असायला हवी. तर भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे, न जायते म्रियते वा कदाचित. कुणाविषयी म्हटलेलं आहे, आत्म्याविषयी. म्हणजे आत्म्याचा जन्म पण नाही होत आणि आत्म्याचा मृत्यू पण नाही होत. भक्ती केवळ शरीरापुरती मर्यादित नाही. या शरीरा, हे जे आपलं भौतिक शरीर आहे, या शरीरापुरती मर्यादित नाहीये. आपलं हे शरीर सोडल्यानंतर पण भक्तीची क्रिया ही चालूच राहते. तेव्हा आपण नित्ययुक्त म्हणजे कृष्णाशी असलेले नाते तात्पुरते नाहीये हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपण वाणीने कृष्णाचे नाम गुण कीर्तन कथा
उच्चारण केली पाहिजे, मनाने कृष्णाचे स्मरण केले पाहिजे, शरीराने कृष्णाची सेवा केली पाहिजे, नमस्काराने नम्रता स्वीकृत केली पाहिजे आणि प्रयत्नांनी अडथळे आले तरी सेवा चालूच ठेवली पाहिजे. नवविधा भक्तीच्या प्रक्रियाद्वारे मन, शरीर आणि वाणी या सर्वांचा कृष्ण सेवेत उपयोग होऊ शकतो. म्हणून कृष्णबळ हे केवळ ध्यानात बसण्यापुरते मर्यादित नाही. जीवनातील प्रत्येक क्षमता कृष्ण सेवेत आणणे ही कृष्णबळ आहे. जशी नदी, आता पाऊस आला, पूर आला म्हणजे नदी अशी एका जागी थांबत नाही. नदी हमेशा म्हणजे पाऊस येऊ ना नदीचं काय पाणी सतत वाहत राहतं आणि त्यामुळे ते शुद्ध असतं. जर पाणी एका जागेवर साचलं तर काय होईल, त्याच्यावर शेवाळ निर्माण होतं. तसं आपण आपली भक्ती चालू ठेवली तर आपली भक्ती शुद्ध राहील आणि तिच्यामध्ये आपलं शरीर, आपलं हृदय शुद्ध झाल्यामुळे आपल्या भक्तीमध्ये प्रक्रिया म्हणजे उन्नती करायला जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्याची प्रोत्साहन प्राप्त होईल. आपण याच्यामध्ये काय बघितलं की महात्मा कोण आहे, तर महात्मांचे आपण गुण बघितले. जो कृष्णाची सतत महिमा करतो, कृष्ण सेवेसाठी दूर प्रयत्न करतो, प्रेमाने कृष्णाला नमस्कार करतो, कोणताही स्वार्थ न ठेवता कर्म करतो, आपल्या जीवनातील सर्व शक्ती कृष्ण सेवेत वापरतो. नुसतं शक्तीच नाहीत, आपल्या जवळ जे जे काय आहे ते सर्व भगवंताच्या सेवेसाठी वापरले पाहिजे. सेवेत नित्य जोडलेला असतो. सेवा विषयी विचारलं कोणी तर त्यांच्या तोंडातून निघण्या आधीच भक्त काय, हो प्रभूजी मी ही सेवा करणार, असं त्यांच्या तोंडातून निघतो. सेवा करण्यासाठी कोणीही नाही म्हणत नाही, जर तो शुद्ध भक्त होणार असेल, म्हणजे त्याला जर शुद्ध भक्त व्हावं असं वाटत असेल आणि मी पण भगवत धामात जाऊन भगवंताची सेवा करावी, भगवंताबरोबर आदान प्रदान करावं, आमोद प्रदान करावं, तर तो कधी सेवा नाकारित नाही. माझी परिस्थिती भक्तीसाठी योग्य आहे का, किंवा माझी परिस्थितीत मी कृष्णाची सेवा कशी करू शकतो, परिस्थिती योग्य आहे नाही ते महत्वाचं नाही, मी त्या परिस्थितीतही कशी सेवा करू शकणार या हे समजून घेणं, याच्यावर विचार करणं म्हणजे आपली दृष्टी बदलली की संपूर्ण जीवन बदलतं. आणि जेव्हा आपण ज्यांच्या आचरणा म्हणजे त्यांच्या सेवेत सोबत राहतो आपण, तशी गुण आपल्यामध्ये येतात. त्यामुळे आपण नेहमी भक्तांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आणि प्रभूजी आपल्याला म्हणतात नेहमी भक्ती वाढवण्यासाठी ABCDE नंतर AI आणि SAP, ज्या वेळेला आपण या गोष्टी शिकून जाऊ तर आपल्याला दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरजच भासणार नाही. म्हणून आपल्याला आवश्यक आहे साधना, कृष्ण कथा, भक्त संघ, सेवा आणि दृढ संकल्प. चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, तरुणावस्थेत त्यांनी संन्यास स्वीकृत केला आणि त्यांनी पूर्ण हरी कृष्ण नामाचं जे संकीर्तन आहे त्याचं त्यांनी पूर्ण भारतभर प्रसार करण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तृणातपि सुनीचेन तरोपि सहिष्ण अमानिना मानदेन कीर्तनीय सदारी. कीर्तनीय सदारी हाच आपल्याला त्यांनी संदेश दिला. महत्वपूर्ण श्लोक आहे हा. त्यांनी कधी म्हटलं नाही की मला धन पाहिजे, की खूप अनुयायी पाहिजे, की मला सुंदर पत्नी पाहिजे, कधी नाही म्हटलं. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश काम मम जन्मनी जन्मनी भवतात भक्ती अहेतुकी ते. त्यांनी भगवंतांकडे अहेतुकी भक्ती मागितली. तर आपण पण कुठलाही हेतू न ठेवता अहेतुक भक्ती आपल्याला कशी प्राप्त होईल याचाच आपण विचार केला पाहिजे. आणि लोक भावना कशी स्वीकारतात तो विचार न करता आपण यामध्ये अडचणी सहन करून पुन्हा प्रयत्न करतो, हेच यतंतःच दृढव्रत आहे. आता आपण आपल्या आजच्या जीवनात काय करू शकतो, की कीर्तन वाढवू शकतो, अडचणींमध्ये सोडणार नाही याचा संकल्प घेऊ शकतो, नम्रता कशी निर्माण होईल आपल्याकडे याचं विवेचन करू शकतो, भक्ती स्वार्थासाठी करणार नाही हे पण आपण समजून घेऊ शकतो. मग आपण कृष्ण मला तुमची सेवा करण्याची बुद्धी आणि शक्ती द्या ही वृत्ती मग आपोआपच विकसित होते. माम
या श्लोकात माम हा शब्द दोनदा येतोय. त्यातून एकाग्रता स्पष्ट होते. ही सर्व साधना कृष्णासाठी करायची आहे आणि कृष्णाचीच करायची आहे. मग कीर्तन कृष्णाचं, प्रयत्न कृष्णासाठी, नमस्कार कृष्णाला, उपासना कृष्णाची. म्हणून भक्तीमध्ये आपलं ध्येय विखुरलेलं नसावं, तर अनेक गोष्टी करून फक्त केंद्र एकच केंद्र, आणि ते म्हणजे कृष्ण. मग आपल्याला म्हणता येईल की सततम कीर्तयंत माम ही आपली जीवनशैली आहे. महात्मा होणे म्हणजे मोठे पद मिळवणे नाही, तर चेतनेची क्रमशः शुद्धी, कळीपासून फूल होण्यासारखी. आपण कुठे आहोत यापेक्षा आपली दिशा कोणती आहे, आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही. मला कृष्णाला विसरायचे नाही, कृष्णाची सेवा थांबवायची नाही, हाच आपला ध्येय किंवा आपला दृष्टिकोन असायला हवा. कृष्ण नाम होटी असावे, कृष्ण कथा हृदयी असावी, सेवे मध्ये जीवन जावे, भक्ती अखंड फुलत राहावी, सततम कीर्तयंत माम, कृष्णाची भक्ती गाऊ, दृढव्रताने यतत राहू, अडथळ्यांना न घाबरू, नम्र होऊन चरणी वाकू, स्वार्थाचा प्रत्येक धागा तोडू, मला काय हा प्रश्न विचारू, कृष्णाला कसे प्रसन्न करू, हे धरू नामस्मरण सेवा श्रवण, कृष्णाशी जोडू प्रत्येक क्षण, नित्ययुक्त होऊन जगू, कृष्ण प्रेमात जीवन रंगवू, महात्मा तो नाही जो मोठा दिसतो, महात्मा तो जो कृष्णात रमतो, वाणी मन आणि कर्म अर्पितो, आणि शेवटपर्यंत सेवा करतो, कळीप्रमाणे चेतना फुलू दे, कृष्ण नामाचा मधुर रस मिळू दे, दृढ संकल्प हृदयात राहू दे, कृष्ण भक्ती नित्य खंड वाहू दे, कृष्ण माझे देय, कृष्ण माझा प्राण, कृष्ण सेवेत जीवन मान, सतत कीर्तन भक्ती नम्रता, यातूनच महात्म्याची खरी ओळख होता. आपण महात्म्याची खरी ओळख कशी होते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. एक मला छोटस उदाहरण आठवलं जनाबाईचं. जनाबाई पण अशीच भक्तीमध्ये तल्लीन होती. तिची परीक्षा घेतली गेली, तिच्यावर चोरीचा आला आणि तिला सुळावर चढवण्याची वेळ आली, तेव्हा तिने फक्त काय भगवंताचं नामस्मरण केलं, आणि तो जो सूळ होता त्या सुळातून त्याच काय म्हणतात ध्वस्त होऊन त्याच्यातून तुळशी माता प्रगट झाली. अशी आपली भक्ती पाहिजे, आणि ती भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी, त्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला आपण पुढे वाढवूया. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.